नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। लोकसभा निवडणुकीत महायुतीने विशेषतः भाजपने मिशन 45+ अत्यंत गांभीर्याने घेतल्याचं दिसतंय। त्यासाठी भाजपने आपल्या आमदारांना विशेष टार्गेट दिलंय। जो आमदार हे टार्गेट पूर्ण करणार नाही त्या आमदारांचे तिकीट धोक्यात येऊ शकतं। जो आमदार लोकसभेच्या उमेदवाराला लीड देईल त्याला पुन्हा तिकीट देण्यात येईल आणि ज्याच्या मतदारसंघात लीड कमी मिळेल त्याचा आमदारकीचं तिकीट धोक्यात येणार आहे। यामुळे लोकसभेच्या उमेदवाराशी मतभेद असले तरीही स्वतःच्या विधानसभेसाठी आमदारांना काम करावं लागणार आहे। लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यानंतर आता राजकीय नेत्यांच्या सभा आणि प्रचार रॅलींनी वातावरण तापलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेकमधून शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार राजू पारवे मैदानात आहेत। देशातील कर्तव्यदक्ष मंत्री आणि देशातील गतिमान दळणवळणाचा प्रमुख चेहरा म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे पाहिलं जातं, तर विरोधकांकडून त्यांच्या कामाचं कौतुक करताना त्यांच्यासारखा नेता नाही अशा शब्दात गुणगान गायलं जातं। परंतु याच गडकरींवर काँग्रेस नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी गडकरींसारखा भ्रष्टाचारी पूर्ण महाराष्ट्रात कोणी नाही असा गंभीर आरोप केलाय। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी 19 तारीख असून अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांनी आपला अर्ज दाखल केलाय। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी आमदार विजय शिवतारे आदींच्या उपस्थितीत अर्ज भरलाय। आता बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत निश्चित झाली आहे। दरम्यान महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात जाहीर सभा सुरू आहे। यावेळी अजित पवार यांनी भाषणात ज्या नेत्यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले होते त्या शिवसेना नेते विजय शिवतारे यांचं कौतुक केलंय। विरोधक कसा असावा आणि मित्र कसा असावा लागतो तो पण विजय बापू शिवतारे यांच्याकडून शिका। एकदा मैत्री केली की पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण मैत्रीला अंतर पडू देत नाही अशा पद्धतीचं काम विजय बापू शिवतारे यांचं आहे, असं कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना नेते विजय शिवतारे यांचं केलंय। लोकसभा निवडणूक प्रचार सुरू झाल्यापासून सत्ताधारी भाजपा शिवसेना पक्षाने आदर्श आचार संहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रीतसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे। आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहिरातबाजी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय। सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात आघाडीवर आहेत। अशातच माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातही वेगानं घडामोडी घडतायत। कारण सोलापूर आणि माढ्यात अडचणीत असलेल्या भाजपच्या मदतीला मनसे मैदानात उतरली। मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आजपासून माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी प्रचार सुरू केलाय, त्यामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे। कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघांमध्ये नारायण राणे आणि किरण सामंत यांनी केलेल्या दावेदारीमुळे निर्माण झालेला तिढा अखेर सुटलाय। किरण सामंत यांनी आपला दावा सोडल्याने नारायण राणे यांचा महायुतीकडून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय। मात्र या मतदारसंघांवरील दावेदारी सोडताना उदय सामंत यांनी काही सूचक संकेत दिले आहेत। आम्ही 4 पावलं मागे आलो म्हणजे भविष्यात आपण काहीच करायचं असं होत नाही। आम्ही ज्या मुद्द्यांवर ठाम होतो त्यावर आजही ठाम आहोत। किरण सामंत यांना आज ना उद्या खासदार करायचंय हे निश्चित आहे, असे उदय सामंत यांनी म्हटलंय। निवडणुकीच्या प्रचारांचं माध्यम गेल्या काही वर्षात सातत्यानं बदलताना दिसत आहे। हल्ली सोशल मीडिया हे उत्तम प्लॅटफॉर्म असून इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं सहज शक्य आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रसिद्धी विभागाकडूनही असाच प्रयत्न सुरू असल्याचा दावा ठाकरे गटाचे युवा नेता आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केलाय। सोबतच महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची PR टीम इन्फ्लुएन्सर्स आणि पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्र्यांना होस्ट करण्यास सांगत आहे। पण मिंधेंना माझं एक आव्हान आहे, त्यांना माझ्यासोबत 1 to 1 पॉडकास्ट करू द्या असं आव्हान देखील त्यांनी दिलंय। महाविकास आघाडीच्या बारामती, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला।
यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन आणि सभा आयोजित करण्यात आली। यावेळी शरद पवारांनी विरोधकांवर सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलाच हल्लाबोल केला। सत्तेचा उन्माद काय असतो हे राज्यकर्त्यांनी दाखवून दिलं असं म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारवर चांगलीच टीका केली। त्यासोबतच मोदी सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केलाय। निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप व टीकांचे सत्र सुरूच आहे। यातच आता देवेंद्र फडणवीसांनी मोठा दावा केलाय। देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की शरद पवार अनेकदा आमच्या सोबत येणार होते। आमची 2019ला शरद पवारांशीच चर्चा झाली होती, इतर कुणाशी नाही। त्यानंतर अजित पवारांना वेळेवर तोंडघशी पाडण्यात आलं, हे सर्वांनी बघितलंय। अजित पवारांनी अपमानित व्हायचं आणि नेतृत्व यांनीच करायचं। अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावेळीही आमच्याशी चर्चा झाली होती। पवार अध्यक्षपद सोडून सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात संपूर्ण पक्ष महायुतीत येईल असं सांगितल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।